नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे GDCIS अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण जे मुद्दे आहेत जे की रखडलेले असतात त्याच्यावर आपण आवाज उठवत असतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी तुमच्या समोर मांडत असतो आणि जे निवेदन असतात ते निवेदन पण आपण देत असतो. आता मुद्दा सर्वात महत्त्वाचा जे आपण ओव्हरलॅपिंगमुळे परीक्षा पुढे ढकलल्याचा हा जो काही एक निर्णय घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो होतो आणि तो निर्णय आयोगानं घेतलेला आहे आणि ती परीक्षा पुढे ढकलली. आता प्रश्न असा झाला की त्याला बरेच आठवडे उलटून गेले, पण परीक्षेचा अजून म्हणजे तारीख वगैरे काहीच जाहीर नाही. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. जसं तुम्ही टायटल पाहिलं असेल की काय महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मित्रांनो की आता शेवटचे जे आहे आपली शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. ही शेवटची परीक्षा जी आहे ती शेवटची राज्यसेवा, जसं मी तुम्हाला म्हटलं ही शेवटची राज्यसेवा ही ऑब्जेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणजे जे आताचा जो MCQ पॅटर्न आहे पूर्व मुख्यला तो पॅटर्न चालू आहे म्हणजे आणि तो शेवटचा आहे. यानंतर ही परीक्षा जेव्हा झाली 2024 ची, याच्यानंतर जी परीक्षा येणार आहे 2025 ची, ही परीक्षा पूर्णतः डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्णनात्मक किंवा त्याला सब्जेक्टिव्ह म्हणतो आपण. तर याच्यामधला जो मुख्यचा जो भाग आहे तो पूर्णतः UPSC बेसवरती आधारित आहे. जसं UPSC चे पॅटर्न आहे आज इट इज तसाच आहे. थोडा विशेषतः काही महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये समावेश केला आणि तोच आहे. तर आता प्रश्न आपला काय आहे तर याच्यामध्ये की हे जे जागा आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं की शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आणि याचा काय, तर यामध्ये काय होणार आहे ते सांगतो. फार महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या समोर जे सांगणार आहे मी. म्हणजे दुसरं जे आहे मग याच्यामध्ये जागा वाढ ज्या होणार होत्या त्या कोण रोखते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे जो जनरल जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे ज्याला आपण सामान्य प्रशासन म्हणतो, सामान्य प्रशासन याच्यामध्ये काही असे विषय आहेत की त्याच्यामध्ये काही लोकांनी जे लॉबी आहे त्या काही लोकांनी हे जागा रोखलेल्या आहेत. त्यांचं असं मत आहे की ही परीक्षा ज्या आताच्या ज्या जागा आहेत ते तशाच राहू द्या, पुढच्या जी एक्झाम आहे त्यामध्ये हे एकंदरीत समावेश करा. आता काय झालं बरं, तुम्हाला हे तुम्ही म्हणसाल सर तुम्हाला कसं काय माहिती झालं. जसं मी तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी कळत असतात, त्या काही लोक आहेत तुम्हाला सांगत असतात, आम्हालाही सांगत असतात, आम्ही काय असे वेगळे नाही. फक्त आहे जे सांगतोय तेच सत्य आहे. जे तुम्ही पाहिलं तर शहानिशा करू शकता काही लोकांना विचारून तुमच्या जवळच्या. जे सामान्य प्रशासन विभागाची जे काही पुढच्या तारखेची म्हणजे साधारण कधीची तर 2025 ची जी तारीख आहे, तारीख म्हणण्यापेक्षा जो काही अभ्यासक्रमावर आधारित जागा त्या जागांचं मागणी पत्र सुरुवात झालेली आहे. मागणी जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आता हे लवकरात लवकर मागणी पत्र हे आयोगाकडे पोहोचेल आणि ते 2025 ची जाहिरात काढतील. याच्यामध्ये जागाही वाढतील, पण ते मागणी सुरू होण्यात ही सुरू झालेली आहे. तुम्हाला आता तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं वाटेवर तो विषय नाही आपला, पण हे झालेलं आहे. आता राहिला प्रश्न काय, तर मग हे आताच्या ज्या 2024च्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये एकंदरीत 1000 तरी जागा याच्यामध्ये समावेश व्हाव्यात हे सुरुवातीपासून आपलं मागणी आहे. आंदोलनाच्या स्थळी सुद्धा आपण हे मागणी केली होती. कसं होतं की येणे आणि निघून जाणं याच्यात अर्थ नाही, तर अगोदरपासून आपण तिथं सुरुवात केली. जसं मी तुम्हाला म्हटलं त्या आंदोलनाची सुरुवात आपण केली आणि त्याच्यामध्ये एंड सुद्धा चांगला झालेला आहे. आता राहिला प्रश्न की याच्यामध्ये आपण ती मागणी होती की 1000 प्लस जागांची, की 1000 प्लस जागा यात आल्या तर फार उत्तम होईल. बाकीच्या अनेक जे वर्षापासून साधारणतः या पॅटर्नवर जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते म्हणजे जवळजवळ कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 4 वर्ष, काही काही जण 5 वर्ष, काही असेही असतील जे 6-7 वर्षापासून पण अभ्यास करत असतील. काहीची मुख्य परीक्षा निघाली, ते काही मुलाखतीला गेले, त्यांना वाटलं असेल की चला आता आपण शेवटची अटेम्प्ट देऊ. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना न्याय मिळेल जर समजा, आणि रिक्त जागा आहेत असं नाही की जागा नाही आहेत, तर त्या रिक्त जागा जर समजा 1000 प्लस जर जागा आल्या मित्रांनो, तर याच्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर सामान्य जे प्रशासन आहे, सामान्य प्रशासन 2025 जे काही मागणी पत्राला सुरुवात केली, कृपया हेच विनंती राहणार आहे माननीय सामान्य प्रशासन असो का आयोगाला असो की तुम्ही यामध्ये 1000 प्लस जागा तुम्ही काढायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल सर मी तुम्हाला का सांगतो एवढं सारं, तुम्ही आम्हाला का सांगतात, काय गरज आहे सांगण्याची. काय होतं रोज PYQ हे ते अमकं तमकं करत करत का
इथं शेकडो चॅनल आहेत तुम्हाला सांगायला, काही विषय नाही, पण तुमच्या मेन जो मुद्दा आहे त्याच्याशीच जर काही निगडीत तुम्हाला मिळत नसेल तर त्याचा अर्थ काही राहणार नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला जर जसं डॉक्युमेंटेशन असेल किंवा त्याच्यामध्ये तुमचं जे जे काही व्हेरिफिकेशन असेल, तुमचं जे काही कशी परीक्षा सोडवायची हे जर माहिती नसेल, तर तुम्ही किती चांगलं पुस्तक वाचलं याची किंमत शून्य आहे, फक्त शून्य. तुम्हाला ते गोल करायचाच लागेल, तिकडे फॉर्म भरावाच लागेल प्रॉपररित्या, तुमचे डॉक्युमेंटेशन प्रॉपर असायलाच पाहिजे. नाही तर असेही लोक आहेत ज्यांचं फॉर्म चांगल्या परीक्षा दिल्या, ते पहिलेही कदाचित आले असतील, पण ते काही अशा छोट्या मोठ्या ज्या सिली मिस्टेक आहेत, पण ह्या वाटतात सिली मिस्टेक, पण याच्यावरच तुमचं भविष्य तारणार आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हे मी तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जे सामान्य प्रशासनाला वेळोवेळी ते जसं 25ची तयारी केली, तसंच तुम्ही सुद्धा एक काम करा. तुम्हाला मी सर्व विद्यार्थी मित्रांना एक आव्हान करतो, माझं तुझं तू मी असं करण्यापेक्षा आपण विद्यार्थी एकत्र येऊन सगळ्या जणांनी आताची सध्याची जी आहे फार आपण म्हणतो जे प्रिशियस टाइम आहे, आणि हा टाइम तुमच्यासाठी फार महत्वाचा. म्हणजेच काय, सध्याला इलेक्शन जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात विधानसभेचं इलेक्शनाचं जी सुरुवात झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे इलेक्शन स्टार्ट झालेले आहेत, आता प्रचार पण सुरू झालेला आहे जवळपास, आता काही दिवसांमध्ये आचारसंहिता पण लागू होईल. महत्वाचा मुद्दा की हे आचारसंहितेच्या अगोदर जे तुम्हाला काही मागायचं असेल ते तुम्ही तुमच्या नेत्यांकडे मागू शकता. असे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी 10, 20, 50, 100 जे काही असतील ते तुम्ही तुमच्या जवळच्या आमदार, खासदार, मंत्री यांना तुम्ही भेटा, निवेदन द्या, त्यांना ईमेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यासमोर विनंती करा. त्यांना म्हणा की बाबा आमचा जो विषय आहे गेल्या अनेक दिवसापासूनच्या काही जागा याच्यात आल्या नाही, अजून थोड्या जर जागा काढल्या तर आमच्या अनेक विद्यार्थी जे आहेत जे याच भरोशावरती अनेक दिवसापासून अभ्यास करतील तर त्यांना न्याय मिळेल. जर हे नाही झालं तर तुम्हाला सांगतो गेल्या 3-4 वर्ष 5 वर्षापासून जे अभ्यास करणारे जे विद्यार्थी मित्र आहेत हे या परीक्षेतून कम्प्लिटली बॅकआउट होतील, म्हणजे ते निघून जातील, ते आउटच होतील कम्प्लीट. का बरं? तर कारण ती मनस्थिती आता नाही. गेले 4 वर्षापासून जे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही PYQ सोडवत बसले होते किंवा ते MCQ सोडवत बसले होते, आता तुमची जी मानसिकता आहे ती कोणत्याच प्रकारची मानसिकता राहिलेली नाही की आम्ही आता परत एकदा रायटिंगची प्रॅक्टिस करू. रायटिंगची प्रॅक्टिससाठी मला माहिती आहे की काय करावं लागतं, कारण मी स्वतः लोकप्रशासन सारखा विषय शिकवतो. 500 गुणाचा जो UPSC MPSC ला ऑप्शनल आहे, तर हे विषय जेव्हा आपण रायटिंग करतो इतक्या मायनर मिस्टेक जे असतात ते सांगावे लागतात, याच्यासाठी गायडन्सच लागतो. त्याच्यामुळे परत तुम्हाला गोरगरीब जे विद्यार्थी आता स्वतःच्या जीवावरती परीक्षा देऊ शकतात, त्यांना क्लास लावण्याची पण काही लोकांना गरज नाही. असेही जे विद्यार्थी मित्र गावात खेड्यात राहून इकून तिकून जे मार्गदर्शन घेऊन ते अभ्यास करून परीक्षा पास होऊ शकतात, ही एकंदरीत आहे. पण जर समजा हे जागा नाही निघाल्या तर अनेक विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये नुकसान होणार आहे, हे सत्य. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही जिथे कुठे असाल त्या ठिकाणी तुम्ही निवेदन द्या. का तर आता इलेक्शन आहे आणि इलेक्शनच्या बेसवर तुमचं हे जे म्हणणं आहे, तुमचं जे काही मागणी आहे ती रास्त आहे. ती मागणी तुमचे लोक, तुमचे जे तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधले मतदारसंघामधली जी आमदार असतील ते लोक हे मान्य करतात. त्याच्यामुळे तुम्ही आता मागणी करा. कदाचित हे तुम्हाला चांगलं वाटेल, काही लोकांना चांगलं वाटणार नाही. आणि एकच तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम करा, कारण त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना हे अवगत झाले पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे की असा विषय आहे आणि तो आपल्यासाठी आहे, आपलाच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी आपली अकॅडमी हे सक्रिय आहे. तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला कोणी येत नाही, BMC असो का काही MPSCचं आंदोलन असो किंवा अजून आता जसं मी तुम्हाला म्हटलं की जे मी काल रात्रीला एक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत एक चर्चा केली, ते कोणती, तर अनेक विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र जे न्यायालयीन जे पद्धत आहे फॉर्म भरून घेण्याची, ते महाराष्ट्र न्यायालय जे आहेत त्याच्यामध्ये त्या जिल्हा न्यायालयामधली भरती ही जवळजवळ सुरुवातीला 8,000 प्लस होती आणि दुसरी एक होती 5,000 प्लस. एकूण 14,700 पेक्षा अधिक जागा भरल्या गेल्या. पण त्याच्यामध्ये 1357 विद्यार्थ्याच्या जे जागा ज्या निवड झाली त्यांची नियुक्ती केली नाही, त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम झाला. म्हणून तुम्ही जे विद्यार्थी आहेत फक्त अभ्यास तुम्ही अभ्यास करा, पण तेच करत 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 स्वतःचं नुकसान पण करून घेऊ नका, पुस्तकी किडे होऊ नका. काय चाललं आजूबाजूला हे पण लक्षात ठेवा. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगणारा कोणी नाही, पण हे सत्यता आहे, ते तुम्हाला नाकारता पण येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आता एक रिसेंटली एक विषय झाला की ज्या 93 जागा आहेत
STI त्यांचं हे जागाचं मे बी कमी जास्त असेल मला माहिती, म्हणजे एक्झॅक्टली जो कळाला तो 93चा जो आकडा आहे तो STI जे विद्यार्थी झाले त्यांची नियुक्ती नाही 9 महिने झाले. आता वेळोवेळी जात आहेत तिकडे प्रशासनाला विनंती करत आहेत, त्यांनी काही नाही काही कारण आता विधानसभेचं कारण दिलं, ते 9 महिने अजून किती दिवस त्यांनी वाट पाहावं. परत तोच प्रश्न आला की याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते अनेक दिवसापासून ज्या नियुक्तीसाठी आपल्याकडे मागणी करत आहेत आणि जेव्हा त्यांचा सत्कार समारंभ हे ते अमकं तमकं एवढं सारं त्यांचा गुलाल उधळला गेला सगळीकडे, तर मित्रांनो प्रश्न येतो की लोक म्हणतात अरे तुझं 9 महिने झाले, 10 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, तुझं काहीच जॉईनिंग नाही झाली. पण तुझी जर जॉईनिंग नाही झाली म्हणजे याचा अर्थ काही खोटा बोलत होता आणि एखाद्यानं जर एजबार होता असेल म्हणून लग्न केलं असेल तर त्याला म्हणतो देवा आम्हाला फसवलं गेलं, त्यांच्यावरती केस टाकतायत. हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरण दिले, माझ्याकडे भरपूर डेटा आलेला आहे तो मी आता येऊन सांगणार आहे तुम्हाला की काय काय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो जे सत्यता काय चालू आहे MPSCच्या संदर्भात, नियुक्तीच्या संदर्भात जे काही असेल मी तुम्हाला तुमच्या समोर घेऊन येणार आहे, हा महत्वाचा. म्हणून की आता काय काय आहे, हा ठीक आहे जवळपास आपण अजून 1-2-3 मिनिटं. आता महत्वाचा मुद्दा जसं मी तुम्हाला म्हटलं की अजून एक आहे, मी सांगितलं परीक्षा कधी होणार, फार महत्वाचं तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ते म्हणजे परीक्षा कधी होणार. हा एक तुमचा प्रश्न, सर परीक्षा कधी होणार. बघा जितकं मी तुम्हाला सांगतो तेवढं तुम्ही कृपया लक्ष द्या, त्याच्यामध्ये काही फेकायचं किंवा मला जास्त असं काहीतरी भारी व्ह्यूज मिळावे असं काही नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. तुम्ही पण हे करा किंवा तुम्ही मला हेट करत असाल पण माझ्या विचाराला तुम्ही हेट करू शकत नाही, कारण ते सत्यमेव जयते, जे सत्य आहेत. सध्याला या नोव्हेंबरच्या एंड पर्यंत तशा माझ्या कानावर 2 आकडे आले होते, एक ऑक्टोबर महिन्यामधली आणि दुसरी नोव्हेंबर महिन्यामधली. हे पण आकडा आहे आणि हे पण आकडा आहे. पण मी तुम्हाला परत सांगतो ह्या दोन्ही आकडे जे दिले गेले होते, जे सांगितले गेले होते त्या दिवशी सुद्धा पेपर होण्याचे काहीच गुंजाईश दिसत नाही, शक्यता दिसत नाही. हे मी तुम्हाला आताही सांगतो, ठाम सांगतो, काही ऑथेंटिक माहिती आहे म्हणून सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही म्हणसाल असं का, तर त्याचे कारण पण सांगतो. पहिलं कारण आता जे इलेक्शन आहे तो महाराष्ट्रातलं ते कारण जोपर्यंत सत्ता हातात येणार नाही कोणत्या तरी पार्टीच्या किंवा बहुमत जे मिळणार आहे ती लोक गुलाल जोपर्यंत उधळणार नाही, गुलाल उधळल्यानंतर जेव्हा सत्तेमध्ये येणार नाही आणि सत्ता जेव्हा काबीज झाली, हातात आली की त्याच्यानंतर आपलं कुठंतरी बागुल वाजू शकते अथवा नाही. ते कधी, तर ते डिसेंबरच्या तशात मला वाटतं परीक्षा तशीच होईल, जे काही माहितीच्या आधारे सांगतोय तुम्हाला. परीक्षा ही मित्रांनो ऑक्टोबरची दिनांक सांगितला होता, जो की अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर GDC अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर हे आम्ही टाकतो, त्याच्यामध्ये तिथलं अनेक ठिकाणी ते फिरते पण, त्याच्याबद्दल मला वाईट नाही वाटत, मला अभिमान आहे की सत्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. ऑक्टोबरच्या महिन्यात सुद्धा परीक्षा होण्याचं मी तुम्हाला सांगितलं निकाल लागणार आहे, तर ऑक्टोबरच्या महिन्यात त्यात तेवढ्या याच्यात नाही. तुम्ही म्हणसाल की आयोगानं सांगितलं होतं आम्ही आचारसंहिता जरी असेल तर आम्ही परीक्षा घेऊ, शक्य नाही. का शक्य नाही, कारण यंत्रणा एवढी कामाला लागलेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय घेता परीक्षा, बरोबर की नाही. जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत काही होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे जेव्हा सत्ता तिथे स्थापन होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. तर हे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आत्ताचा जो प्लॅन आहे, तुम्ही म्हणसाल की अभ्यास तरी काय करू, हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो अनुभवाच्या आधारे. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून साधारणतः ही जी जवळपास 3-4 वेळेस परीक्षा पुढे ढकलली, तोपर्यंत म्हणजे 25 ची पण परीक्षा ही पुढे ढकलली, तोपर्यंत तुम्ही काय करत होता, फक्त ना फक्त प्रिलिम जी आहे याच परीक्षेचा, पूर्व परीक्षेचा अभ्यास करीत होता की नाही. आता एक काम करा, पूर्व आणि मुख्यला जे काही कॉमन सब्जेक्ट आहेत ते तुम्ही करा, मुख्यचे पण अधिक जास्तीत जास्त PYQ सोडवा, का तर तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, तुम्ही जर वाटत असेल तर नंतरचा वेळ कमी मिळाला तर HRD सारखा विषय आहे, तुम्ही 2-3 तास त्या विषयाला द्या. तर बाकीचं जर अजून वाटत असेल तर तुम्हाला GS2 सारखा विषय त्याच्यामध्ये स्कोर कमी येतो ते घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही स्कोर करा. लँग्वेज असेल तर लँग्वेज एखादा 2 तास करा. का तर तुम्हाला हे, कारण तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून ते 3-4 महिने झाले, 4-1 महिन्यापासून तेच परीक्षेचा पूर्वचाच अभ्यास करताय. आता परत तेच नको, तर थोडंसं त्याच्यातला काही तास आहे, तुम्ही 12 तास 10 तास करत असाल
10 तासामध्ये एक 3 तास वगैरे 4 तास मुख्यला द्या, बाकीचा पूर्व परीक्षा दिला तरी चालतो. कदाचित हे आपला व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही. तर मित्रांनो, हे एकंदरीत होतं. तर आपण जे आहे ते मी तुम्हाला याच्यानंतर काही महत्त्वाचे अपडेट देणार आहे. कृपया चॅनलला जाताना सबस्क्राईब करून ठेवा, ते तुमच्यापर्यंत अपडेट मिळतील. हे अपडेट इतके महत्त्वाचे आहे, नंतर तुम्हाला प्रश्न पडेल की अरे आम्ही हे काय करतोय, म्हणजे आम्ही जातो ते योग्य दिशेने चाललोत का, आम्हाला जे म्हणतात की हे आम्ही केलं ते आम्ही केलं हे खरं आहे का, परीक्षा पास झाल्यानंतर पण निराशा काय येते, कशासाठी, परत काय येतं समाजामध्ये जेव्हा परीक्षा पास होऊन गेल्यानंतर जेव्हा मान सन्मान मिळतो, जेव्हा सोसायटी आपल्याला सगळे डोक्यावर घेते, नाचते, डीजे लावून आपला सत्कार करतो, सगळीकडे मान सन्मान, हे सगळं करत असताना एक 4-5 महिने वर्षानंतर असं लक्षात येते की अरे हीच लोक परत आपल्यावरती काहीतरी ताशेरू ओढायला सुरुवात केली, या लोकांनी आपला अवमान करतात, कशासाठी, तर हे मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ते काय आहे सांगतो तुम्हाला. तर थांबूया आपण. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.